सोनगीर येथे अनिल पाटील यांच्या वतीने मनमाड इंदोर रेल्वे लाईन प्रकल्पग्रस्त शेतकरी बैठक मेळावा। याबाबत अधिकृत असे की धुळे तालुक्यातील सोनगीर येथे आज दिनांक 24 मार्च 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता सोनगीर येथील रथ चौक या ठिकाणी या चौकात मनमाड इंदोर रेल्वे लाईन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी बैठक घेण्यात आली। गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी मनमाड इंदोर रेल्वे मार्ग संदर्भात माजी आमदार अनिल गोटे यांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले, परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांना चांगल्या स्वरूपात मोबदला मिळावे यासाठी जन आंदोलन छेडण्यात येणार असून शेतकरी आंदोलनासाठी सदर आजची बैठक पार पडली। तर यावेळी माजी आमदार अनिल गोटे, शिवसेनेचे नेते अतुलभाऊ सोनवणे, शानाभाऊ सोनवणे, डॉक्टर अनिल पाटील, नरेंद्र परदेशी, निंबा मराठे, प्रभावती परदेशी, प्रशांत बधाने, आयोजक अनिल पाटील, ज्ञानेश्वर चौधरी आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी शेतकरी मेळावा या ठिकाणी पार पडला। तर मनमाड इंदोर रेल्वे मार्गाच्या अंतर्गत जाणाऱ्या सर्व भूसंपादित शेतकऱ्यांना त्यांना मोबदला मिळावेत, त्याचबरोबर त्यांच्या मुलांना नोकरीत भरती करण्यात यावी अशी देखील मागणी या ठिकाणी करण्यात आली। तर सदर मागणी लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास भव्य स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा देखील इशारा या माध्यमातून करण्यात आला असून धुळे जिल्ह्यात प्रत्येक गावात जाऊन या ठिकाणी बैठका घेण्यात येत असून त्यातलाच एक भाग म्हणून आज या सोनगीर येथे रथ चौकात सदर बैठक घेण्यात आली। कोण म्हणतं देत नाही, कोण म्हणतं देत नाही, जय जवान, जय जवान, भारत माता की शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो, लढेंगे लढेंगे जितेंगे जितेंगे, जय शिवाजी, माननीय अण्णासाहेब अनिल गोटेंचा जय असो, अनिल अण्णा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, अण्णा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। लोकहिताचा प्रकल्प आहे, अण्णासाहेब आम्ही मान्य करतो, याला आम्ही मान्यता देतो, परंतु आमच्यासाठी आमच्या मोबदल्यासाठी कमीत कमी आम्हाला या जमिनीला 50 लाख रुपये एकरी रुपये भाव दिला पाहिजे। आमच्या या धुळे जिल्ह्यामध्ये जो नॅशनल हायवे